संघाच्या कॅप्टन आणि संपूर्ण संघाला विनंती असेल पंचांना की आपण सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. केजी स्पोर्ट्स संघाचा 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पहिला चेंडू टाकण्याच्या आत यायचे, अन्यथा आपल्याला पॅनल्टलाइज केलं जाईल. 5 धावांची पॅनल्टी असेल. तर केजी स्पोर्ट्स रायते संघाचे दोन्हीही सलामीचे फलंदाज निलेश सुरोशी आणि सचिन ठाकरे मॅन फ्रॉम महाराळ. सचिन ठाकरे तर त्यांच्यासोबत असतील नीरज सुरोशी मॅन फ्रॉम रायते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात ते मात्र आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील प्रवीण विशे मॅन फ्रॉम मामनोली. उजव्या हाताचा गोलंदाज अतिशय एक्सपिरियन्सनी भरलेली खान. केजी स्पोर्ट्स रायते संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. सचिन ठाकरे मॅन फ्रॉम मारळ आणि त्यांच्यासोबत असतील ते निलेश सुरोशी मॅन फ्रॉम रायते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या डाव्या साईडनी प्रवीण विशे मॅन फ्रॉम मामनोली. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजाचा हा चेंडू इनफिल्डला क्रॅक करून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती फलंदाज निलेश सुरोशीच्या बॅट मधून येतोय पहिला ब्लास्ट. ब्रँडेड चौकार. डीजे तर 4 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन होईल, जाऊन पोहोचेल तो 4 रन ऑन द बोर्ड. पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस चेंडू पण सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला इनफिल्डच्या आत पाहायला मिळालं. मिड ऑन क्षेत्रामध्ये थोडेफार फंबल झाले पण हरकत नाही, रन मिळाला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर पाहायला मिळालं. 4 रन ऑन द बोर्ड. 4 धावा धाव फलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. PP1 पॉवर प्लेचं पहिलं मॅन्डेटरी षटक हातात असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील प्रवीण विशे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. इथे मात्र इनफिल्डच्या आत फंबल होत आहेत सतत आणि तो पूर्वी घेतलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक पाहायला मिळाला तो म्हणजे प्रवीण विशेच्या माध्यमातून. एक्सपिरियन्स्ड गोलंदाज आहेत. समोर असतील आता स्ट्रायकर एंडवरती सचिन ठाकरे मॅन फ्रॉम मारळ. बिग हिट मारण्यासाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो आपल्या संघासाठी. इथे मात्र स्कूप करायचा प्रयत्न होता. यष्ट्याचे दांड्या गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड. पहिला झटका लागतोय केजी स्पोर्ट्स रायते संघाला. सचिन ठाकरे बॅक टू द पवेलियन.
पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात ते मात्र आपल्या संघासाठी. अतिशय चांगला असा कमबॅक जो मात्र आपण प्रवीण विशेच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक ब्रँडेड चौकार मिळाला, पण त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी ही मात्र प्रवीण विशे उर्फ भाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहू शकतात रोहित जाधव. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. तर गोलंदाजी मार्कवरती अप्रतिम गोलंदाजी करत आहेत प्रवीण विशे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू आणि तितकाच मिस टाइम फटका. चेंडू इनफिल्डच्या आत झेल घेत आहेत. सलगचा दुसरा झटका. बॅक टू बॅक तू चल मे आया डीजे. तर स्ट्रायकर एंडवरती आपण सॉरी नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण नवीन गोल फलंदाज पाहतोय अमित दळवी. स्ट्रायकर एंडवरती निलेश सुरोशी. गोलंदाज सज्ज. अप्रतिम चेंडू ऑन द राईस खेळलेला फटका. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुरेख झेल आणि इथे मात्र हॅट्रिक संपादन केली आहे ती म्हणजे प्रवीण विशेनी. तिसरा सलगचा केजी स्पोर्ट्सचा प्रवीण विशे यांनी हॅट्रिक घेतली आहे विकेटची. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मॅन्डेटरी पॉवर प्ले PP1चं पहिलं षटक हाताळत असताना सुरेख प्रकारची गोलंदाजी ही प्रवीण विशे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्पा, अचूक लेंथ आणि विकेट्सचं पतन. पहिल्याच षटकामध्ये 3 विकेट्सचं पतन झालं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय जनार्दन. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल 3 गडी बाद 5. 5 रन ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 1 ओव्हर. केजी स्पोर्ट्स रायते. अप्रतिम गोलंदाजी ही नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये कमबॅक करू शकतील का हे पाहणं गरजेचं आहे. कारण म्हणतात ना, अभी तो जिंदगी जीना बाकी है, अभी तो जिंदगी का इंतहाम बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी आसमान बाकी है. गोलंदाजी मार्कवरती जनार्दन आपण पाहू शकतो. ओव्हर द विकेटनी मारा करतील. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा. 4 धावा. चौका. बॅट मधून येणारा हा होता A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार डीजे.
अतिशय चांगली अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंमध्ये वैयक्तिक 8 धावांवरती पोहोचला आहे. हल्ला चढवत असताना आपल्याला पाहायला मिळाला जनार्दन वरती. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत. प्रेशर मध्ये असतील जनार्दन, कारण 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा या खाल्ल्या आहेत 8. प्रवीण विषय यांची चांगली गोलंदाजी, पण त्यांना कुठेतरी साथ मिळाली पाहिजे गोलंदाजाची. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र अप्रतिम प्लेसमेंट आपल्याला फलंदाज कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एज्युकेशनल क्रिकेट याला म्हणतात. 2 चौकार आले. 1 चेंडूवरती आपण नक्कीच निर्धाव चेंडू समाप्ती करू शकतो. जनार्दन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज, राईट आर्म. फंबल झाले. पंचांचा इशारा येतोय. मृत चेंडू, डेड बॉल. रनअपच्या वेळेस फंबल झाले गोलंदाज आणि त्यामुळे पंचांचा इशारा येतोय. मृत चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाला विसवतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे डीप रिजन मध्ये. आणि तत्पूर्वी घेतलेल्या या 22च्या स्वरूपात 1 धाव. 1 धावेच्या मदतीने संघाचा आगमन. 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा आकडा पुढे जाऊन पोहोचेल तो 15 धावांवरती. 15 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर फिरला आणि फलंदाज बीट झाले. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला जनार्दनच्या माध्यमातून. अप्रतिम कमबॅक. गोलंदाज पुन्हा एकदा जनार्दन सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजचा हा चेंडू ब्लॉक होल टाकलेला, पण इथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल झाले. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. वाघांची दाढ फोडला पहाड. चेंडू सीमारेषा पार आणि फलंदाजच्या बॅटमधून येणारा A1 क्वालिटीचा ब्रँड. तर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 21 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 21 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगली बॅटिंग जी मात्र आपण पाहू शकतो फलंदाजी करत असताना फलंदाजांच्या माध्यमातून. तर तिसरा षटक हाताळण्यासाठी येतोय आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात ते मात्र आपल्या संघासाठी. व्हॉलेंटियर्सनी सीमारेषेचा ताबा घ्यायचे विनंती असेल. रोशन आणि कल्पेश आपल्याला पाहायला मिळेल जोडी मैदानात केजी स्पोर्ट्स रायते संघासाठी. पंच प्रॉब्लेम काय झालेला बॉल मध्ये? तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो गोलंदाज स्वप्नील. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजचा चेंडू फ्लिक केला आहे. चेंडू डीप रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. सुरेख प्रकारचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 1 धावेने
संतुष्ट मानावं लागेल फलंदाजांना. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती 22 धावांवरती. 22 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 22 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगली बॅटिंग जी मात्र आपण पाहू शकतो केजी स्पोर्ट्स रायते या संघाच्या माध्यमातून. अर्ली विकेट्स पडले, ओपनर लवकर पवेलियनच्या दिशेने गेले, पण त्यानंतर अप्रतिम कमबॅक जो मात्र आपण पाहायला मिळाला. कल्पेश वैयक्तिक 16 धावांवरती खेळत आहे. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पंचांकडे अपील असेल, पंच डिस्कस करतील. पंचांवरती कोणी दबाव नाही टाकायचा आहे. डिस्कशन सुरू आहे तो म्हणजे पंचांमध्ये विकेट मिळू शकतो का नाही, ओनली बनकरी 11 कांबा संघाला हे पाहायला लागेल. आणि अप्रतिम गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. लूज चेंडू टाकला आणि त्या लूज चेंडूवरती बॅटीची आतली कडा घेतली आहे का नाही हे तर थोड्या वेळातच कळेल. पंच नॉट आउट. येस, पंचांचा इशारा येतोय नॉट आउट. पंचांवर कोणी दबाव टाकायचा नाहीये. गोलंदाज स्वप्नील अतिशय चांगला स्पेल टाकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 1 धाव एकवटली आहे. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ बॉल 2 चेंडूंचा 22 धावा. थर्ड अंपायर कडे मागणी केली आहे. जतीन भुयाल सर आमचे थर्ड अंपायर. थ्रो साठी केलेली ही अपील. गोलंदाज स्वप्नील यांच्यावरती आक्षेप घेतला आहे, ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या केजी स्पोर्ट्स रायते संघाने. आक्षेप घेतला आहे तो म्हणजे स्वप्नील वरती आणि त्यासाठी मागणी केली आहे ती थर्ड अंपायरची. येस, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज स्वप्नील. गोलंदाज स्वप्नीलचा हा चेंडू
इथे मात्र बिडकावून दिला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. लॉंग लॉंग बिग वे. गोलंदाजाला फटकार आणि फलंदाजच्या बॅटीतून येणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 28 धावांवरती. 28 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती सज्ज. इथे मात्र अजून एक मोठा फटका. फलंदाजच्या बॅटीतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेजचा गोळा. खणखणीत षटकार. डीजे 6 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाऊन पोहोचेल तो 34 धावांवरती. 34 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 34 धावा फलकावर इथे आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म द विकेट. स्लोवर चेंडू. गतीमध्ये परिवर्तन होत आहे. इनफिल्डच्या आत. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये सुरेख प्रकारचा क्षेत्ररक्षण. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 35 धावांवरती. 35 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. पहिल्याच 2 चेंडूंमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, पण त्यानंतर अप्रतिम फटकेबाजी आपल्याला फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 बॅक टू बॅक षटकार मारले, ते म्हणजे फलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वप्नील सज्ज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. एक महागाचा षटक ठरला आहे स्वप्नीलचं. इथे मात्र बिग हिट मारायचा प्रयत्न होता. चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतील. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 36 धावांवरती. आणि 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 36. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि मला वाटतं ड्रिंक्स ब्रेक होणार आहे मैदानाच्या आत. तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टर्सना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुरेख संगीत.
चे माजी कार्यसम्राट नगरसेवक तसेच आपल्या व्यासपीठावरती ऑनली बनकरी 11 कांबा या टीमचे संघ मालक आणि प्रसिद्ध उद्योजक योगेश शेठ बनकरी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील इथे आपण यथोचित सन्मान करतोय। तर व्यासपीठावरती संतोष भोये साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते योगेश शेठ बनकरी साहेबांची इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे। ओनली बनकरी 11 कांबा या टीमचे पुरस्कर्ते आणि प्रसिद्ध उद्योजक आहेत योगेश शेठ बनकरी। क्रिकेटवरती खूप प्रेम, स्वतः ते क्रिकेटर आहेत। मायशी प्रेमाची शाल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण मोमेंटो देऊन योगेश शेठ बनकरी साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय। तसेच आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। प्रकाश पांचाळ साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते चंद्रकांतजी पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे। झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप केलाय, नो बॉल देखील कॉल केला होता पंचांनी। रतन मानेरकर जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत। चंद्रकांतजी पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय। त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील पार पाडला। असे एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय चंद्रकांत शेठ पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय। ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्रसन्न फ्रीडची संधी असेल, फ्रीडचा इशारा येतोय रतन मानेरकर यांचा। कल्पेश आता आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंड वरती फ्री हिटची संधी असेल। गोलंदाज सज्ज आणि फ्री हिटला मॅक्सिमाइज केला आहे, चेंडूला फेकून दिला आहे ते मात्र स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे। छत्रपतींचा छावा, 4 धावा, चौका। संगीत आपण आपल्या डीजे मास्टर यांच्या माध्यमातून ऐकत आहोत। अतिशय सुरेख संगीत आणि तितकीच सुरेख बॅटिंग आपण कल्पेशच्या माध्यमातून पाहत आहोत। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळेल गौरव, राईट आर्म ओव्हर द विकेट। पंचांचा इशारा येतोय, वाईट चेंडू, अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 45 या आकड्यावरती। 45 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट। 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धावफलकावरती आहेत। गोलंदाज सज्ज, इथे मात्र फुल टॉस चेंडू भिडकावून दिला आहे, 60 पलटी, बैल फरार, चेंडू सीमारेषा पार, ब्रँडेड षटकार। थँक्यू डीजे मास्टर। तर वैयक्तिक एकूण 40 धावांवरती खेळत आहे कल्पेश। अप्रतिम बॅटिंग आपण पाहतोय कल्पेशच्या माध्यमातून। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळेल। निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय। धावसंख्या धावफलकावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळेल, 51 रन ऑन द बोर्ड। 51 धावा धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये। 5 वरती 3 गडी बाद केले होते, पण त्यानंतर अप्रतिम कमबॅक जो मात्र केजी स्पोर्ट्स रायते संघाच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाला। गोलंदाज पुन्हा एकदा इथे मात्र आपली चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, नशिबाचा चौकार।
व्हेरी मच. बॅटीची कडा घेऊन चेंडू फ्लाइंग स्लिपच्या वरून सीमारेषेचा वेध घेतला. अप्रतिम बॅटिंग कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. नशिबाची साथ इथे कुठेतरी नक्कीच मिळत आहे फलंदाजाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू पडल्यानंतर उडला नाही. यष्टीरक्षक सुद्धा फंबल झाले, पण सुरेख प्रकारचा कव्हर आपल्याला पाहायला मिळालं फाईन लेगच्या माध्यमातून. तत्पूर्वी घेतलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 56 धावांवरती. 56 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. तर 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालं 3 विकेट डाऊन 56. 56 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर केजी स्पोर्ट्स रायते. तर या पुढील 4 षटकांचा आपण जो सामना आहे तो ऐकणार आहोत. आमचे गुरुवर्य, आमचे सर रोशनजी संते यांच्या माध्यमातून. गारुली गावचा एक सुरेख प्रकारचा आवाज. रोशनजी संते आमचे गुरु आणि त्यांच्यापासून आमचं अस्तित्व सुरू, अशा प्रकारची त्यांनी आम्हाला देणगी दिली आहे. त्यांचेच समालोचन ऐकून आम्ही समालोचन कुठेतरी करायला शिकलो. ओव्हर टू यू रोशन संते सर. थँक्यू सो मच. प्रसन्ना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्र आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि स्वर्गीय नवनाथ संत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. आखोड टप्प्याचा हा चेंडू शॉट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. गोलंदाज आहे तर 5वं षटक हाताळण्यासाठी माईज कुंगले, मॅन फ्रॉम रायाचा खेळाडू आपण पाहतोय. तेजा कुंगले यांचे सुपुत्र आहेत, एक अष्टपैलू आहेत माईज कुंगले. 5व्या षटकामध्ये आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे कल्पेश सुरोशी. खूप चांगली बॅटिंग त्याने केली. संघाला सावरण्याचं आणि या डावाला सावरण्याचं काम केलंय कल्पेशने. डान्सिंग डाऊन द विकेट, मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, जेलची शक्यता, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश सुरोशी बॅक टू द पविलियन. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. थँक्यू सो मच डीजे मास्टर प्रदीप. अप्रतिम संगीत सकाळपासून आपण पाहतोय. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत सादर केलंय. यावी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय, फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, लॉंग बिग वे, माइटी षटकार. बासष्ट धावा धावफलकावरती 8 षटकांचा सामना आहे. 5वं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज माईज कुंगलेच्या माध्यमातून राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस सुरेख स्ट्रोक आपण पाहतो. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. फंबल होतोय आणि तोपर्यंत धाव देतो 2 धावा पूर्ण करण्याचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहेत. तेजस वरकुटे आणि त्याला साथ देतोय बॅट्समन आहे अमित. तेजस वरकुटे जे
व्हाईस कॅप्टन आहेत केजी स्पोर्ट्स रायते या टीमचे. चिंटू यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम. फुल टॉस चेंडू फ्लिक करतोय. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा आणि एक धाव मिळते या चेंडूवरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या एकने पुढे सरकेल 65 धावा धावफलकावरती आहेत. ग्लोबल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. त्यांची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. गौरवजी सावंत, मिस्टर टेनिस क्रिकेट, त्यानंतर राकेश इरमाली, विघ्नेश धुळे, प्रशांत पवार. यावी स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला प्रयत्न केला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. खूप चांगला अटेम्प्ट केला होता झेल पकडण्याचा. 2 चेंडूवरती 2 जीवनदान मिळत आहेत अमित आणि फलंदाज तेजस वरकुटेला. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 66 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जगन्नाथ पाटील आणि अशोक एडे यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा. सहासष्ट धावा धावफलकावरती आहे. 66. यापुढील सामना असेल एकविरा स्पोर्ट्स गुरवली विपक्ष यश 11 मोस. या 2 टीममध्ये दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल प्लेइंग 11 लिस्ट आपण द्यायची आहे. त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील होणार आहे. वेलकम. रोशन डिसुजा यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. प्लेइंग 11 लिस्ट देखील आपण द्यायची आहे. यस, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय पंच रतन मानेरकर सरांचा आणि बॅटिंग पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल प्रवीण विशे. ज्या प्रवीण विशेने या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली आहे त्याच प्रवीण विशेवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 फलंदाज देखील बाद केले होते. तोच प्रवीण विशे येतोय बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट, गोल्डन आर्म आपण पाहतोय. प्रवीण विशेने पुन्हा एकदा सफलता प्राप्त करून दिली आहे. टीम ओनली वन. दाखवलं प्रवीण विशेवरती आणि स्कोरर आमचे आहेत जर पाहिले गेले तर प्रथम चव्हाण. हे आम्हाला माहिती देतात की 4 चेंडूमध्ये 4 फलंदाज बाद केलेत प्रवीण विशेने. भाऊ या नावाने सुपरिचित मॅन फ्रॉम मामनोलीचा खेळाडू आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला न्यू बॅट्समन. राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. रतन मानेरकर मॅन फ्रॉम पाले अंबरनाथचे हे ऑफिशियल पंच. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेगचे पंच उमेश केणे सर मॅन फ्रॉम निंबवली टिटवाळा. हे 2 अनुभवी पंच आपण पाहतोय. जयेश पवार न्यू बॅट्समन. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटची आतली कडा लागून चेंडू ट्रॅव्हल होते शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने.
कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 67 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 फलंदाज गमावलेत, त्यामध्ये 4 विकेट प्रवीण विशेने संपादित केलेत. खूप चांगली गोलंदाजी तो करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते याचं प्रात्यक्षिक उदाहरण तो दाखवतोय. सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी होतीये. राईट मोर द विकेट. व्हेरिएशन भरपूर आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. MPL चौकार. केलं 71 71 धावा धावफलकावरती. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवते प्रथम चव्हाण. प्रवीण यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजे KG स्पोर्ट्स रायते या टीमला जयेश पवारची खेळी संपुष्टात. बॅट्समन येतोय रोशन अंबारे. मॅन फ्रॉम मोहिली. आंद्रे रसेल या नावाने सुपरिचित आहे. कमी चेंडूमध्ये जास्त धाव बनवण्याची क्षमता रोशनमध्ये आहे आणि तोच येतोय इन ॲट नंबर 8 वरती येतोय. 8व्या क्रमांकावरती खूप चांगली बॅटिंग करतोय अमित. एका बाजूने संयमी तो खेळली करतोय. प्रवीण विषय पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला चेंडू बॉटमहँडचा वापर करून फक्त दिशा दिली आहे. सन्मान दिला जातोय चेंडूला. शॉर्ट कव्हरमध्ये चेंडू फील्ड होतोय. कोणतेही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. या दरम्यान राज भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. MPL सीझन 1 मध्ये धावसंख्या आपण पाहू शकाल 71. लॉस ऑफ 6 विकेट 6 ओव्हर इन प्रोग्रेस. 8 षटकांचा सामना आहे. जगन्नाथ पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे प्रवीण विशेने. 2 षटकांमध्ये तब्बल 5 फलंदाज बाद केले आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना 5.00च्या सरासरीने अवघ्या 10 धावा खर्च केल्या. लाजवाब गोलंदाजी. धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम केलं. धावसंख्येला ब्रेक लावलं या 6व्या षटकामध्ये आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. DJ फेकलं होतं. 10 धावा खर्च केले होते. एक सफलता प्राप्त केली होती. त्याच माईजवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. फुल टॉस चेंडू. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग स्टिक सोडून चालला चेंडू. 55चा इशारा वाईटचा येतोय. ICC नियम क्रमांक 25 लगावला जातोय. एकूण 42 नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळलं जातं. हा त्यातलाच नियम क्रमांक 25 लागू होतोय. वाईट चेंडूसाठी धावसंख्या 1ने पुढे सरकेल 72. 72 धावा धावफलकावरती आहेत. 6 फलंदाज गमावलेत KG स्पोर्ट्स रायते या टीमने. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 7वं षटक मार्गस्थ. ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू बिग हिट करतोय. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार.
संख्या 4 पुढे सरकेल 76. 76 धावा धावफलकावरती. रोशनच्या बॅटमधून पहिल्या चेंडूची चौकार येतोय. आपल्या नावाचा परिचय दिलाय रोशन अंबारेने. विस्फोटक फलंदाज आहे. आंद्रे रसेल या नावाने सुपरिचित आहे. मोहिलीचा हा स्टार बॅट्समन आपण पाहतोय. कुरवलीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. तोच रोशन आपण पाहतोय. यावी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून. एक धाव तर कंप्लीट केले जॉर्डन आहेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जॉर्डन जाधव मॅन फ्रॉम गावदेवी उतनेचा हा खेळाडू आपण पाहतोय. धावसंख्या 2 पुढे सरकेल 78. 78 धावा धावफलकावरती. सकाळचं हे 17 आपण पाहतोय आणि सकाळच्या या 17मध्ये खूप चांगली बॅटिंग केली केजी स्पोर्ट्स रायते या टीमने. स्लो ओव्हरचं हे षटक आपण पाहतोय. स्लो ओव्हरची ही 2 षटकं फार महत्वाची असतील. यावेळेस स्ट्रॉंग अपील करतायत. नक्कीच स्ट्रॉंग अपील केली आहे. पंचांना नक्कीच प्रश्न विचारले जात आहेत. दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू देखील आहे रनआउट आणि बीमर चेंडूसाठी. यस रिव्ह्यू पंचांकडे रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तो म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या ओनली बनकरी 11 कांबा या टीमच्या माध्यमातून. कारण की दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू आहे प्रत्येक इनिंगसाठी. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यस क्लीन बोल्ड आहे. फलंदाज बाद क्लीन बोल्ड आहे. क्लीन बोल्ड आहे.
नॉट आउट आहे. सामना सुरू करा. सामना सुरू करायचा आहे, विनंती असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, विनंती असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. के जी स्पोर्ट्स रायते या टीमला विनंती असेल, प्लेयर डगआउटमधून कोणी आवाज देऊ नका. आयोजकांची सूचना येते, लास्ट वॉर्निंग आहे आणि त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 8 षटकांचा हा सामना, 7वं षटक हे प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज माईस कुंगलेचं स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय रोशन अंबारे, एक हार्ड हिटर फलंदाज. कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवण्याची क्षमता रोशनमध्ये आहे. एक चौकार रोशनच्या बॅटमधून आलाय. 7वं षटक सुरू आहे. सेकंड स्पेलमध्ये आपण पाहू शकाल माईस कुंगले मॅन फ्रॉम रायाचा हा गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळीस स्ट्रॉंग अपील आणि क्लीन बोल्ड. यू मिस, आय डेफिनेटली. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. रोशन बॅक टू द पवेलियन. इथे 2 धावांची पॅनल्टी देखील असेल. आम्ही आधीच सूचना केली होती, फलंदाज बाद झाल्यानंतर सर्कल क्रॉसिंग करणं हे बंधनकारक असेल. आणि 2 धावांची पॅनल्टी. न्यू बॅट्समन आपण पाहतोय, 9व्या क्रमांकावरती येतोय. रोहित जाधव येतोय, न्यू बॅट्समन. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. स्क्वेअर द विकेट हा चेंडू खेळलाय. एक धाव तर पूर्ण केली आहे. खराब क्षेत्ररक्षण, बॅकिंग देखील खराब होत आहे. जिथे मात्र या 2 धाव होते तिथे मात्र हा चौकार मिळतोय. फलंदाज रोहित जाधवच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4ने पुढे सरकेल 82. 82 धावा धावफलकावरती आहेत. एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल. यावेळीस के जी स्पोर्ट्स रायते या टीमला ओव्हर द विकेट माईस. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग आहे. एक धाव तर पूर्ण केली. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल, धावाची संधी आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय के जी स्पोर्ट्स रायते या टीमला 83 या धावसंख्येवरती.
7 षटकांच्या समाप्तीनंतर 83 धावा धावफलकावरती आहेत. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजून एक खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. गावदेवी क्रिकेट संघ वरप आयोजित माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब चषक 2021 चे हे भव्य दिव्य आयोजन. एकूण 6 दिवसांचा कालावधी आहे. 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर हा कालावधी आहे. प्रवेश फी 15,000 रुपये, प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपये, चौथ्या, 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी 30,000 रुपये आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक. या स्पर्धेमध्ये एकूण 48 ग्रामीण संघांचा सहभाग असेल. ज्या कोणत्याही संघाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर निलेश कडू, अनिल म्हात्रे, मनीष धुमाळ, नितीन कळण आणि बाबूशा यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू सुरेख ड्राईव्ह करतोय. ऑफ ड्राईव्हचा हा फटका अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळलाय. एक धाव तर पूर्ण केली आहे. फंबल होतोय आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. बॅकिंग देखील खूप चांगलं होत आहे. धावसंख्या 2ने पुढे सरकेल 85. 85 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज विकी आपण पाहतोय. विकी शास्त्री मॅन फ्रॉम निंबवलीचा हा गोलंदाज आपण पाहतोय या अंतिम षटकामध्ये. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. लॉफ्ट एटीट क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगला झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमारेषेवरती धक्का क्रमांक 9 लागलाय केजी स्पोर्ट्स रायते या टीमला आणि केजी स्पोर्ट्स रायते या टीमची शेवटची जोडी मैदानावरती. बॅटिंगला फलंदाज अमित आहे. 4थ्या क्रमांकावरती आला होता आणि खूप चांगली बॅटिंग तो करतोय. शेवटची जोडी मैदानावरती. नो बॅट्समन येतो सचिन. विकी पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक सफलता प्राप्त केली आपल्या टीमसाठी या षटकामध्ये. शेवटची जोडी मैदानावरती आहे. स्ट्रॉंग अपील करतायत. पंचांनी अपील फेटाळून लावलेली आहे. डॉट बॉलची समाप्ती. रतन मानेरकर सर मॅन फ्रॉम पाले अंबरनाथ चे ऑफिशियल पंच आहेत. दुसऱ्या बाजूला उमेश केणे सर निंबवली टिटवाळा विभागातून बिलॉंग करतात. हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जतीन भुयाळ सर मॅन फ्रॉम कल्याण. आहे यश 11 मोस आणि एकविरा स्पोर्ट्स गुरवली या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. आमच्या टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संगणक या. यश 11 मोस आणि एकविरा स्पोर्ट्स गुरवली 2 धावांची पेनल्टी देखील आहे आणि त्या 2 धावा आम्ही बॅटिंग करण्यासाठी जेव्हा येतील पहिला चेंडू पडेल तेव्हा त्या 2 धावा आम्ही त्यांच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड करू. तर यश 11 मोस या टीमचे संगणक आहेत बाहुबली ऑफ निंबवली क्रिकेट टीम कृष्णा केने आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल एकविरा स्पोर्ट्स गुरवली नितेश मेहर. या पण त्वरित टॉससाठी 8 षटकांचा सामना असेल. एक स्पेशल कॉइन आहे टॉससाठी. एका बाजूला या स्पर्धेचे आयोजक जगन्नाथ पाटील यांचं नाव आहे आणि दुसऱ्या बाजूला
MPL 2021. नितेश, आपण या त्वरित. शहाऐंशी धावा बनवल्यात आणि 87 धावांचं लक्ष्य आहे. 2 धावांची पेनल्टी देखील आहे. त्या 2 धावा आम्ही ॲड करू. जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा नक्कीच त्या 2 धावा आम्ही ओनली बनकरी 11 कांबा या टीमच्या स्कोअर कार्डमध्ये ॲड करणार आहोत. खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या इनिंगमध्ये. प्रवीण विशेने 5 विकेट हॉल पूर्ण केला. या स्पर्धेमधील पहिली विकेट देखील पूर्ण केली. नितेश, आपण त्वरित. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय जगन्नाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. 8 ओव्हरची मॅच आहे. खूप चांगली संकल्पना आपण पाहतोय. जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून एक खूप चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलंय या विभागातील खेळाडूंसाठी. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. बाजूला आपण पाहू शकाल यश इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला असेल एकविरा स्पोर्ट्स गुरवली. सचिन शेठ दळवी जे पुरस्कर्ते आहेत या टीमचे. आणि जितू मांजरे साहेबांचा संघ आहे यश 11 मोस. ते स्पेशल कॉईन आहे. एका बाजूला जे आयोजक आहेत जगन्नाथ पाटील यांचं नाव आणि दुसऱ्या बाजूला MPL 2021. यस, आणि टॉस जिंकलेला आहे एकविरा स्पोर्ट्स गुरवली या टीमने. नितेश मेहर जे संघनायक आहेत, टॉस जिंकलाय. दादा, निर्णय काय असेल? आमचं क्षेत्ररक्षण. 8 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ जर पाहायला गेलं तर यश 11 मोस संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे. तर या टीमला पहिल्या 8 षटकांमध्ये किती धावसंख्येने रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 70 ते 80 धाव्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. असे कोणते गोलंदाज आहेत त्यांच्यावरती विश्वास आहे? कारण की 8 षटकांसाठी तुम्हाला कमीत कमी 5 गोलंदाज हे वापरावे लागतील. गोलंदाज ऋषी शेलार आहे, अप्पू कोंगले आहे, परत अख्तर कोंगले आहे, मिलिंद दळवे. तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आपण देखील आयोजक आहात, परंतु मांडा प्रीमियर लीगची ही संकल्पना आपण पाहतोय. अनेक जे क्रिकेटर आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म आहे जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून. तर या स्पर्धेविषयी काय म्हणणं असेल? नक्कीच एक खूप चांगलं आयोजन केलं आहे जगन पाटील यांनी आणि खेळाडूंना एवढी चांगली संधी निर्माण करून दिली आहे, त्याच्याबद्दल त्यांचं आभार मानतो मी. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. माझ्यासोबत कृष्णा केने आहेत, ऑफिशियल पंच देखील आहेत आणि खूप चांगले क्रिकेटर देखील आहेत. टॉस गमावला आहे कृष्णाचा. जर तू टॉस जिंकला असता तर प्रथम निर्णय काय असता? कारण की तुला प्रथम आता बॅटिंग करायची आहे. टॉस महत्त्वाचं नाही, पण प्रत्येकाने आपला आपला खेळ चांगला दाखवला ना तर टॉस जिंको किंवा हारो, आम्ही टॉस हारलो याचा काही संकोच नाही. कारण की आम्ही फलंदाजी चांगली करू आणि जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. नक्कीच टॉस महत्त्वाचा नाही आहे, परंतु सामना जिंकणं हा फार महत्त्वाचा आहे. तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? कारण की जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून एक खूप मोठं आयोजन आपण पाहतोय. तळागाळातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. जगन्नाथ पाटील असतील, त्यानंतर अशोक एडे यांच्या माध्यमातून MPL सीझन 1चं हे आयोजन कसं वाटलं? खरोखरच खूप आनंद वाटतो. नानासारखा एक व्यक्तिमत्व आपल्या परिसरामध्ये आहे आणि त्यांनी एक चांगलं ऑर्गनाईज केलं आहे MPL आणि सर्व खेळाडूंना इथं परिसरात या गावातील सर्व खेळाडूंना त्यांनी चान्स दिली, त्याच्याबद्दल त्याचा धन्यवाद. आणि याही पुढे आपल्या पूर्ण कल्याण ग्रामीणचे जे गावं असतील त्यांना याच्यामध्ये सहभाग नोंदव ही इच्छा आहे माझी नानाकडे. आणि एक सुंदर आयोजन केलं आहे त्याबद्दल नानाचे खूप खूप आभार आहेत. धन्यवाद. तर शुभेच्छा असतील पुन्हा एकदा सामन्यासाठी. तर टॉस बॉक्समधून माहिती दे टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स गुरवली या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओट कॉमेंट्री बॉक्स 87 धावांचं लक्ष्य आहे आणि 87 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक, एक अपकमिंग स्टार समालोचक, मॅन फ्रॉम वरबचा एक गोड आवाज प्रसन्ना चव्हाण यांना. थँक्यू व्हेरी मच सर. तर प्रथम फलंदाजी करत असताना KG स्पोर्ट्स रायते संघाने बनवले आहेत 86 धावा. 87 धावांचं आव्हान असेल तो म्हणजे दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या ओनली बनकरी 11 संघाला.
अप्रतिम गोलंदाजी जी मात्र आपण पाहिली गोलंदाज प्रवीण विषय यांच्या माध्यमातून 5 विकेट हॉल जो मात्र घेतला आहे प्रवीण विषय यांनी. तर चेजिंग करायसाठी आली आहे ओनली बनकरी 11 संघ आणि ओनली बनकरी 11 संघाचे दोन्हीही सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आत पाहू शकतो. किरण गोंधळे यांनी त्यांच्यासोबत असतील ते रवी. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील किरण गोंधळे राईट हँड बॅट्समॅन. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात, कशा प्रकारची फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. वैयक्तिक आणि सांघिक पहिले षटक घेऊन येतोय तो म्हणजे तेजस. राईट आर्म राऊंड द विकेट. पंचांच्या उजव्या साईडने आपल्याला पाहायला मिळतील PP1 पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक हातळत असताना रवी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले गेम ऑन. दोन्हीही संघांना लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू. इथे मात्र फुल टच चेंडू. मिस टाइम फटका आपण म्हणू शकतो. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक फंबल झाले, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव संख्या ओपन होईल, चावून पोहोचेल ती 1 धावेवरती. 1 रन ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 1 धाव फलकावरती आहे. अतिशय क्लेवर क्रिकेट जो मात्र आपण पाहू शकतो. फलंदाजी मार्क करून रवीच्या माध्यमातून मिस टाइम फटका होता. चेंडू लॉंग ऑनला गेला आणि 1 धाव पूर्ण केली. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तेजस. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र अप्रतिम चेंडू आणि तितका चांगला फटका पण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पहिला कॅच पकडला आहे किरण गोंधळीच्या नावाने. हा पहिला झटका लागत आहे. किरण गोंधळी बॅक टू द पवेलियन. डीजे तर आपण विकी नवीन फलंदाज आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र सुरेख चेंडू, तितका चांगला फटका. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुरेख प्रकारचा क्षेत्ररक्षक. फंबल झाले क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी घेतलेल्या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 3 वर. 3 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धाव फलकावरती आहेत आणि 2 धावा या पॅनल्टीच्या ऍड केल्या आहेत. 5 धावा एकूण झाल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. अप्रतिम चेंडू. इथे मात्र पंचांकडे अपील असेल. आमचे पंच इशारा देतील की नॉट आउट. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. 5 रन ऑन द बोर्ड. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगली आपल्याला गोलंदाजी, ही गोलंदाजी मार्क करून गोलंदाज मार्फत पाहायला मिळते. तेजस
एक चांगली गोलंदाजी PP1चा पॉवर प्लेचं वन मॅन्डेटरी षटक हातात असताना गोलंदाज सज्ज. यॉर्कर टाकलेला चेंडू इनफिल्डच्या आत सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती होते. धाव संख्या धाव फलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा या धाव फलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज तेजस. अतिशय चांगला असा ऑलराऊंडर आहे. मॅन फ्रॉम रायते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस चेंडू इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल. दांड्या गोल. या स्टेजची दुसरा झटका लागला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. विकी बॅक टू द पवेलियन. डीजे. ते मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ओनली बनकरी 11 संघाचा. कल्पेश शेलार आता आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती आलेला हा नवीन फलंदाज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो आपल्या संघासाठी. कॅप्टन आहेत. कॅप्टन नॉक्स खेळावं लागेल इथे. कॅप्टन सारखा नॉक खेळू शकतात का ते तर थोड्या वेळातच कळेल. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज विकी. नॉन स्ट्रायकर एंड वरती कल्पेश शेलार. मॅन फ्रॉम गुरवली. तर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळतील ते म्हणजे सचिन. राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात या दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजाचा हा चेंडू स्विंग अँड मिस. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. 5 धाव फलकावरती. 5 रन ऑन द बोर्ड. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते केजी स्पोर्ट्स रायते संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र अप्रतिम चेंडू. बॅकफूट पंच केला पण चेंडू इनफिल्डच्या आत सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या धाव फलकावरती स्थिर. 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन सज्ज. इथे मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू इनफिल्डच्या आत खराब क्षेत्ररक्षण. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. तत्पूर्वी घेतलेली सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव संख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती 6 धावांवरती. 6 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. आणि आता कॅप्टन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील कल्पेश शेलार. मॅन फ्रॉम गुरवली. कशा प्रकारची कामगिरी करेल कल्पेश हे तर पाहण्यास जोगच असेल. कारण आयकॉन खेळाडू आहे. एक मोठं नाव. कल्याण ग्रामीणचा जर विचार केला तर कल्याण ग्रामीण मध्ये एक मोठं नाव कल्पेश शेलार. स्ट्रायकर एंड वरती शॉर्ट बॉल. इथे मात्र बॅकफूट वरून पंच केला आहे. चेंडू जातो इनफिल्डला क्रॅक करून सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा. 4 धावा. चौका. जे मास्टर. चार धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल. जाऊन पोहोचेल तो डबल फिगर मध्ये. डबल डिजिट मध्ये. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. स्कूपचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. घुटना टेको तमाशा देखो. ब्रँडेड. चौकार. डीजे.
सचिन वरती आक्रमक हल्ला चढवत असताना आपल्याला पाहायला मिळतील कॅप्टन कल्पेश शेलार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म द विकेट. इथे मात्र रिव्हर्स स्कूपचा प्रयत्न, चेंडू थर्ड मॅन ला बिट करून जातोय सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती फलंदाजच्या बॅट मधून येतोय, ताकद नाही त्यांना साखतवाला ब्रँडेड चौकार. डीजे स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तसेच जोडलेल्या तमाम लाईव्ह क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा द व्हॉइस ऑफ वरप प्रसन्न महेंद्र चव्हाण माझ्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मांडा प्रीमियर लीग 2021 सीझन क्रमांक पहिल्या दिवसाचा पहिला सामना केजी स्पोर्ट्स रायते वर्सेस ओनली बनकरी 11 कांबा. तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन ठाकरे, ज्याने फायनल मध्ये MVKP लीगच्या हॅट्रिक घेतली होती. पाहूया मांडा प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतो, कशा प्रकारची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. इथे मात्र फील्ड सेटअप करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील सचिन. गोलंदाज सचिन ठाकरे, राईट आर्म द विकेट. स्टेप आउट होऊन घ्यायचा प्रयत्न, बॅटीची कडा घेऊन चेंडू पॉइंट रिझन मध्ये आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि तितकंच चांगला थ्रो, डायरेक्ट थ्रो होता. पंचांचा इशारा येतोय नॉट आउट. एक धावेने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 19 धावांवरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एकच बॉल झालाय. थर्ड अंपायर डायरेक्ट थ्रो साठी पंचांकडे गेले, थर्ड अंपायरची मागणी केली आहे. जतीन भुयल सर, आपण मैदानाचा ताबा घ्यायचे, कारण थर्ड अंपायरची मागणी केली आहे. थ्रो बॉल साठी ही मागणी केली आहे. सचिन ठाकरेवरती आक्षेप घेतला आहे, ते म्हणजे ओनली बनकरी 11 संघाचे दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो कल्पेश शेलार, ज्यांनी बॅक टू बॅक लगातार सलगचे 3 चौकार मारले आहेत. गती प्रदान केली आहे ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या ओनली बनकरी 11 संघाला. पाहूया आता कशा प्रकारची कामगिरी करतो, कशा प्रकारची बॅटिंग करतो तो मात्र आपल्या संघासाठी. गोलंदाज फील्ड सेटअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकर एंड वरती इनफॉर्म बॅट्समन कल्पेश शेलार, गोलंदाज सचिन ठाकरे सज्ज, राईट आर्म ओ द विकेट. इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू, बॅट्समन बीट होत असताना निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा या धावफलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजी ही पाहायला मिळाली सचिनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज सचिन ठाकरे पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म द विकेट.
स्लोवर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, व्हॅरिएशन आणलं होतं. निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे सचिन ठाकरे राईट आर्म ओव्हर द विकेट. या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. इथे मात्र फुल टॉस चेंडू, पण चेंडू मिड विकेट रिजन मधून जातोय सीमा रेषा पार. चेंडू नव्हता इतका खास, पण फलंदाज दाखवत असताना आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाजने मारा एक बेहतरीन चौका. 4 रन. तर खराब प्रकारचा क्षेत्ररक्षक जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 16 धावांवरती कल्पेश शेलार स्ट्रायकर एंड वरती. इथे मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू नॉट आउट. सही डिसिजन, सही फैसला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल. यापुढील होणारा सामना आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली वर्सेस यश 11 मोस. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस चेंडू भिडकावून दिलाय. लॉंग ऑनच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाजने मारा एक बेहतरीन चौका. 4 रन. दुखापत झाली आपल्या खेळाडूला, तर फर्स्ट एड किट घेऊन आपण मैदानात जायचं आहे. डीजे
तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 27 धावा. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम ओनली वनकरी 11 कांबा. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक, सांघिक कोट्यातील 14 षटक घेऊन येतोय रोशन. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो तो मात्र आपल्या संघासाठी. गोलंदाज सज्ज, राईट आर्म ओ द विकेट. अतिशय वेगवान चेंडू होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय निर्धाव. चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळेल 27 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रथम दुसऱ्यांदा बॅटिंग करत असताना ओनली वनकरी 11 संघ. पुन्हा एकदा गोलंदाजचा फुल टॉस चेंडू. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतील. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायरची केली आहे मागणी. अतिशय टफ कॉल आणि त्यामुळेच घेतलेला हा डिसिजन पंचांच्या माध्यमातून. पाहूया आउट असतील फलंदाज की नॉट आउट. थर्ड अंपायर डिसिजन येत आहेत नॉट आउट. तर थर्ड अंपायर दिसल्या न कारणाने ऑन फील्ड अंपायरचं कॉल इथे मात्र स्वीकारला आहे. फलंदाज नॉट आउट. कल्पेश शेलार आता आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती. पाहूया कशा प्रकारची बॅटिंग यापुढे करतात आपल्या संघासाठी. 28 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोशन आपण पाहू शकतो. राईट आर्म ऑफ द विकेट. इथे मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट. चेंडू जातोय थर्ड मॅनला बीट करून सीमारेषा पलीकडे. या चेंडूवर संघाचा अकाउंट पुढे जाईल. जाऊन पोहोचेल तो 32 धावांवरती. गोलंदाज सज्ज. इथे मात्र अप्रतिम चेंडू आणि तितका चांगला असा फटका. चेंडू जातोय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती फलंदाजच्या बॅट मधून येणारा हा होता A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
मास्टर. तर या 6 धावांच्या मदतीने संघाचा आकडा पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 38 रन्स वरती. 38 धावा धाव फलकावरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा या धाव फलकावरती आहेत. दुसऱ्यांदा चेसिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील कल्पेश आणि विकीची जोडी ही मैदानाच्या आत. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोशन, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र स्कूप केला आहे आणि चेंडू जातोय थर्डमॅनला बीट करून सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती कल्पेश शेलारच्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. डीजे संघाचा आकडा पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 42 धावांवरती. 42 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 42 धावा धाव फलकावरती आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती रोशन आणि रोशनवरती आक्रमक हल्ला करणारे कल्पेश. कल्पेशचा पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट. पंचांकडे अपील केली, पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या पुढे जाईल 1 धावेने आणि धावसंख्या पुढे गेल्यावरती धावसंख्या होईल ती म्हणजे 43 धावा. 43 रन्स ऑन द बोर्ड. आणि या 1 धावेच्या मदतीने इथे मात्र षटक समाप्त होत असताना 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल दुसऱ्यांदा बॅटिंग करत असणाऱ्या ओनली बनकरी 11 संघाचे 43. 43 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. ओनली बनकरी टीम. डीजे वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील 5वं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाजी मार्कवरती सचिन ठाकरे, मॅन फ्रॉम मारळ. फील्ड सेटअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकर एंडवरती फलंदाज कल्पेश शेलार, ज्याच्या बॅटीचा तडाखा इथे मात्र गोलंदाजांना सहन करावा लागतोय. तर नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकतो विकी अतिशय चांगली साथ देत असताना कल्पेशला. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट जो मात्र कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि इथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज, राईट ऑफ द विकेट. स्कूपचा प्रयत्न होता, चेंडू फाईन लेगला बीट करून जातोय सीमारेषा पलीकडे. धावांच्या मदतीने संघाचा आकडा पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो म्हणजे 47 धावांवरती. 47 रन्स ऑन द बोर्ड. 5वं षटक मार्गस्थ आहे. सचिन ठाकरेवरती हल्ला चढवत असताना आपल्याला पाहायला मिळतील कल्पेश शेलार, मॅन फ्रॉम गुरवली. अप्रतिम फलंदाजी करत आहे. आयकॉन खेळाडू आहेत आणि आयकॉन खेळाडू सारखंच खेळ दाखवत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन ठाकरे, राईट ऑफ द विकेट. सुरेख प्रकारचा चेंडू आणि तितकाच असा चांगला फटका. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होत आहेत. तत्पूर्वी घेतलेल्या या 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने संघाचा कोण पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो म्हणजे 51 धावांवरती. 51 ऑन. जागतिक 42 धावांवरती खेळत असताना आपल्याला कल्पेश शेलार पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. रिव्हर्सचा अटेम्प्ट. इथे मात्र पंचांकडे अपील.
पंचांचा इशारा येतोय नॉट आउट. निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धाव फलकावरती स्थिर 51 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 51 धावा धाव फलकावरती आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सचिन ठाकरे मॅन फ्रॉम मारळ. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म द विकेट. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द ग्राउंड. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील. पंचचा इशारा येतोय नॉट आउट. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती होते. धाव संख्या धाव फलकावरती स्थिर पाहायला मिळेल 51. 51 धावा या धाव फलकावरती आहेत. 5वं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे गोलंदाजच्या मार्फत गोलंदाजी मार्कवरून चांगला कमबॅक जो मात्र केला आहे सचिनने. तोच सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. इथे मात्र आपटलेला चेंडू फलंदाजाने बिडकावून दिलाय. चेंडू जातोय पॉइंटच्या वरून सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा. 4 धावा चौका. शेवटचं चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सचिन ठाकरे सज्ज. राईट आर्म द विकेट. इथे मात्र अप्रतिम चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 56 धावांवरती. आणि 56 धावा ह्या अतिशय चांगल्या अशा धाव्या आपण म्हणू शकतो. चांगला चेसिंग जो मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय कल्पेश शेलार आणि कंपनी यांच्या माध्यमातून. अतिशय चांगली अशी बॅटिंग जो मात्र कल्पेश शेलार करत आहे स्ट्रायकर एंड वरती. तर तितकीच चांगली गोलंदाजी सुद्धा सचिन ठाकरे करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र सुरेख चेंडू आणि तितकंच असं चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅटीतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेसचा गोळा. खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 50 झाली आहे कल्पेश शेलारची. एकदा बॅट दाखवायची आहे. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल कल्पेश शेलारच्या माध्यमातून. अतिशय चांगली अशी कामगिरी तो मात्र आपल्या संघासाठी करतोय. विस्फोटक फलंदाज कल्पेश शेलार इथे मात्र आपल्या संघाचा तारणहार ठरतोय. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळेल 65 धावा. 62 रन्स on the board with loss of 2 wicket after 5 over team only Bankari 11. DJ ना या स्पर्धेमधील पहिलं बॅटिंग पावरप्लेचा इशारा येतोय. या स्पर्धेमधील पहिली 50 देखील पूर्ण केली आहे कल्पेश शेलारने. संघनायक आहे ऑनली बनकरी 11 कांबा या टीमचा. विकी शास्त्री आणि कल्पेश शेलार ही जोडी पाहायला मिळते. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. धावांची जर बरोबरी झाली तर सुपर ओव्हर असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आहे ऑनली बनकरी 11 कांबा संघ. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलंय कल्पेश शेलारने. यावी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बी मजबूत पकड निर्माण केली आहे ऑनली बनकरी 11 कांबा या टीमने. राईट अप ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टायमिंग आहे आणि सोपा झेल पकडला जातोय.
अजून एक धक्का बसतोय ऑनली बनकरी 11 कांबा या टीमला, परंतु अप्रतिम फलंदाजी केली विकीने, खूप चांगली साथ दिली कल्पेश शेलारला आणि आता मात्र विकीला माघारी परतावं लागतंय. अजून एक धक्का बसतोय ऑनली बनकरी 11 कांबा या टीमला. विकी बॅक टू द पवेलियन. प्रवीण विषय येतोय, संघाचे एक अष्टपैलू खेळाडू ज्या प्रवीणने पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट हॉल पूर्ण केलाय, तोच येतोय बॅटिंग करण्यासाठी. अष्टपैलू खेळाडू आहे परंतु खूप चांगली बॅटिंग करतो, चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय गुरवली टीमची रन मशीन कल्पेश शेलार. यावेळी सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. एक धाव तर पूर्ण केली आहे. 55-22 येतोय. अवांतरच्या स्वरूपात एक धाव ॲड होईल स्कोर कार्डमध्ये. धावसंख्या एकने पुढे सरकेल 69. 69 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळी मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. निलेश आहे, चूक केली आहे संघनायक निलेश सुरोशीने आणि सोप्पा झेल ड्रॉप केला जातोय. जीवनदान मिळतंय प्रवीण विषयला. धावसंख्या एकने पुढे सरकेल 70 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. सन्माननीय जगन्नाना पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा. फुल टॉस, चेंडू बिग हिट करतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. पेश मगर, मनीष धुमाळ, अख्तर कुंगले यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकाल. या पुढीलच्या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल. सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय, लॅप स्ट्रोक आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. कल्पेश शेलारच्या बॅटमध्ये येतोय. आपण पाहू शकाल 6 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा, 87 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी ऑनली बनकरी 11 कांबा या टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहन शेठ राऊत यांच्याकडून योगेश शेठ बनकरी साहेबांना शुभेच्छा आलेल्या आहेत, कारण की त्यांच्या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. तसेच महेंद्र केणे आणि अनिल शेठ केणे यांच्याकडून देखील मांडा प्रीमियर लीग जगन्नाना पाटील यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि जे दोन्ही संघ खेळत आहेत ओनली बनकरी 11 कांबा आणि केजी स्पोर्ट्स रायते या दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतो, गॅपमधून चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो वायडिश लॉंग ऑन सीमारेषेवरती. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 79. 79 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी सुरेख स्ट्रोक, लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
धावांची गरज आहे. एकपात्री अभिनय दाखवतो, एकाती किल्ला लढवतो या मैदानावरती. कल्पेश शेलारची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या कल्पेशच्या या बॅटिंगसाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. MPL सीझन 1 चं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जगन्नाथ पाटील, उद्योजक मांडा टिटवाळा यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा देखणा सोहळा आपण अनुभवतोय. दोन धावांची गरज. यावी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 86 धावांची बरोबरी झाली. स्कोर इज लेवल, परंतु निर्णायक विजयासाठी एका धावेची गरज आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती, विजयाच्या समीप, विजयापासून एक पाऊल दूर आहे तो म्हणजेच ओनली बनकरी 11 कांबा संघ. आणि ओनली बनकरी 11 कांबा टीमचे संघ मालक योगेश शेठ बनकरी यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकाल. यावीस क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, यू मिस, आय डेफिनेटली. अजून एक धक्का बसतोय. प्रवीण विषय बॅक टू द पविलियन. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅट्समन आपण पाहतो जॉर्डन जनार्दन जाधव, मॅन फ्रॉम उतने. सात चेंडू आणि एका धावेची गरज. स्ट्राईक इनला बॅट्समन जॉर्डन. यावेळेस बॅटच्या आतली कडा लागतीये. कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 86. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज. 6 चेंडू आणि एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. खूप चांगली बॅटिंग केली कल्पेश शेलारने. पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती प्रवीण विषेने. 5 विकेट हॉल पूर्ण केला आणि त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये पहिले 2 फलंदाज खूप लवकर गमावले होते. त्यानंतर विकी शास्त्री आणि कल्पेश शेलारने मॅच विनिंग पार्टनरशिप केली आणि त्याच्या जोरावरती संघ आपण पाहतो यावीस विजयाच्या उंबरठ्यावरती आहे तो म्हणजेच ओनली बनकरी 11 कांबा. योगेश शेठ बनकरी साहेबांचा संघ आहे. मोहन शेठ राऊत साहेब देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत मांडा प्रीमियर लीग आणि खास करून योगेश शेठ बनकरी यांना. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज. कल्पेश शेलार ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय सचिन. या दरम्यान साजिद रईस यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. इमाद 11 बनेली या टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि खूप चांगले आयोजक देखील आहेत साजिद रईस. यावी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच ओनली बनकरी 11 कांबा या टीमने. ओनली बनकरी 11 कांबा या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन योगेश शेठ बनकरी, अभिनंदन कल्पेश शेलार अँड कंपनीचं. KG स्पोर्ट्स रायते संघ आणि त्यानंतर ओनली बनकरी 11 कांबा संघ. विनंती असेल आपण शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतरच